नमस्कार. आज आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक तिसरा. एवमेतद् यथार्थत्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वरं पुरुषोत्तम. श्लोकाचा अर्थ. हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. परमेश्वर या संबोधनाने अर्जुन असे दाखवित आहे की तुम्ही ईश्वराचेही महान ईश्वर आहात, सर्व समर्थ आहात. म्हणून मी तुमच्या ज्या ऐश्वर्य रूपाचे दर्शन करून घेऊ इच्छितो त्याचे दर्शन तुम्ही सहज घडवू शकता. तसेच पुरुषोत्तम या संबोधनाने असे दाखविले आहे की तुम्ही क्षर व अक्षर या दोन्हींपेक्षा उत्तम साक्षात भगवान आहात. म्हणून माझ्यावर दया करून माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही स्वतःला जसे सांगता ते ठीक असेच आहे. या म्हणण्याने अर्जुनाने असे दाखविले आहे की स्वतःचे गुण, प्रभाव, तत्व आणि ऐश्वर्य यांचे वर्णन करताना तुम्ही स्वतःविषयी जे काही सांगितले आहे ते पूर्णपणे यथार्थ आहे. याबद्दल मला किंचितही शंका नाही. असीम व अनंत ज्ञान, शक्ती, बल, वीर्य आणि तेज इत्यादी ईश्वरीय गुण आणि प्रभाव ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष दिसत असतील, तसेच संपूर्ण विश्व हे ज्याच्या एका अंशात आहे, अशा रूपाचे वाचक येथे ऐश्वरम या विशेषणासह रूपम हे पद आहे. आणि मी ते पाहू इच्छितो या म्हणण्यातून अर्जुनाने असे दाखविले आहे की असे अद्भुत रूप मी कधी पाहिले नाही. तुमच्या तोंडून त्याचे वर्णन ऐकून ते पाहण्याची माझ्या मनात उत्कट अशी इच्छा उत्पन्न झाली आहे. त्या रूपाचे दर्शन घडल्यास मी कृतकृत्य होईन असे मी मानतो. अशा प्रकारे आज आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.